सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये आता नवीन वादाला तोंड फुटलंय। कोंढवा परिसराला पाकिस्तानचं कराची अशी उपमा दिल्यानं राजकीय वातावरण तापलंय। भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याच्या या वक्तव्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरलेत आणि पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। पाहूयात सविस्तर रिपोर्ट। सलाम मियाँ, आज हम आए हैं पाकिस्तान के कराची शहर में। कोंढवाचा पाकिस्तान व्हायला वेळ नाही लागणार आहे। सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यातील कोंढव्याला पाकिस्तान म्हणून संबोधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सोशल मीडियावर भाजप पदाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी सर्वेश मेहेंदळे याने सोशल मीडियावर कोंढवा परिसराचा उल्लेख पाकिस्तानचा कराची असा केल्याने पुण्यातील कोंढवा भागात मोठा वाद निर्माण झालाय। या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले। या प्रकरणी पोलिसांनी सर्वेश मेहेंदळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान या प्रकरणावरून राजकारण वाढले असून काँग्रेसने थेट भाजपला तर अडचणीत असलेल्या भाजपकडून या प्रकरणात बचावात्मक पवित्रा घेण्यात आला आहे। प्रत्येक सणाला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा नाही का या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतो। असं असताना भाजपची विकृत मंडळी सातत्याने या परिसराला टार्गेट करण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। प्रत्येक भागाला काहीतरी वेगळं महत्व असतं, पण कोंढवा परिसराचं नाव बदनाम करण्याचं काम सातत्याने भाजपची मंडळी करतात, हा आमचा थेट आरोप आहे। मागच्या 4 दिवसापूर्वी भाजपच्या एका विकृत पदाधिकाऱ्याने कोंढव्याला कराची पाकिस्तान असं प्रकारचं संबोधलं, तशा प्रकारचे रील्स तयार केले। मला असं वाटतं की याच्यावर गुन्हा दाखल करून फक्त नका थांबू नये, या ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी। मला ऍक्च्युली ह्या संदर्भातली माहिती नाहीये, पण असं जर कोणी भाजप पदाधिकारी म्हणत असेल तर निश्चितच कारवाई नाही, मीच बोलावून आमचे भाजपचेच लोक आहेत, बोलावून त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते त्या संबंधी ऐकून घेईल आणि त्याच्यामध्ये पण जर अशी काही सत्यता वाटत असेल तर ती निश्चित तुम्हाला दोन या वादग्रस्त व्हिडिओनंतर संबंधित अकाउंटवरही कारवाई करण्यात आली असून तो व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्यात आला आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत। एका वक्तव्यामुळे पेटलेला वाद, राजकारणात वाढत चाललेली भाषेची पातळी आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक तणाव, या सगळ्यामुळे आता या प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।